तर नमस्कार मित्रांनो, आज आमच्या कृष्णराजला जरा बाहेर फिरवायचं चाललोय. घरात बसून बसून वैतागला असणार आहे ते, म्हणून त्याच्या मित्रांना हा यशवर्धन आणि हा बघा हा शिवराज यांना घेऊन आम्ही चाललोय जरा बाहेर फिरायला. लय लांब नाही, घरापासून 100 मीटर अंतरावरच. आणि मित्रांनो, वय किती पण असू दे, प्रत्येक जण पुढच्या सीटवर बसायसाठी भांडणच असतात आणि यांची पण भांडणं. ही बघा पोरगी पहिला नाही म्हणली यायला आणि आता बघा मागायला आल्या. तर कृष्णराजला दम कुठं निघतोय. कृष्णराज पण म्हणाला मला पण पुढे बसायचं आहे, म्हणून याला मी घेऊन बसलो पुढे. कृष्णराजला घेऊन निघालो फिरायला पुढे. तोपर्यंत त्याचे आणि 2 मित्र म्हणलेत आम्ही पण येणार. हे शुभ्रा आणि शौर्य या तयार झाले. या दोघांना पण आमच्या ट्रिप मध्ये सामील केलं आणि आम्ही निघालो. आणि मी कृष्णराजच्या सगळ्या मित्रांना घेऊन निघालो घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या नाईक लाकडी रसवंती ग्रह उसाचा रस पिण्यासाठी. तर मित्रांनो, इथल्या रसवंती ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं ऊस गाळ्यासाठी जो घाणा वापरला जातोय तो प्युअर लाकडाचा वापरला जातोय आणि कोणत्याच प्रकारचा मशीनचा लाईटचा वापर न करता या सोन्या नावाच्या बैलाचा वापर केला जातोय. स्वतः या रसवंती ग्रहाचे मालक अमर नाईक साहेब हे स्वतः रस काढत असतात इथं आणि त्या बैलाची काळजी घेत असतात. आम्ही 5 जण आलेलो आणि मी एक 6वा आणि कृष्णराज एक 7वा. कृष्णराज का रस पित नाही करत या मित्रांसाठी घेऊन आलोय. तर मित्रांनो, माझ्या माहितीनुसार संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बैलाचा लाकडी रसवंती घाणा अजून तरी मी कुठं बघितलेलं नाही. तुमच्या माहितीमध्ये कुठं असेल तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आम्ही लहान होतो त्यावेळी आम्ही फक्त बैल हे ऊस ओढतानाच बघितलेलं आणि आता ट्रॅक्टरचं प्रमाण वाढल्यामुळे बैलांची संख्या पण आता कमी व्हायला लागली. असं असताना या नाईक साहेबांनी बैलांचं अस्तित्व जीवन ठेवण्यासाठी हा लाकडी रसवंती घाणा सुरू केलेला आहे. नाईक साहेबांनी आम्हाला नैसर्गिक फ्रेश असा ऊसाचा रस दिला. सगळी पोरं खुश. गारगार ऊसाचा रस हा बघा लाकडी घाणा मित्रांनो. आणि कृष्णराजच्या गँगचा एक सोन्याबरोबर फोटो काढला. सगळी पोरं पण खुश झालेली. आणि मित्रांनो, यांना एवढा रस आवडला ऊसाचा यो नैसर्गिक 2-2 ग्लास पिली. तुम्हाला जर हा ऊसाचा रस इथं अनुभव घ्यायचा असेल तर शियेबावडा रोड या बरोबर एनएक्सजी कारच्या समोर नाईक दाब्याच्या बरोबर शेजारी नाईक दाब्यावाल्यांचाच एक घाणा आहे. इथे येऊन तुम्ही आवर्जून भेट देऊ शकता आणि आपल्या मुलांना आपली संस्कृती दाखवू शकताय. तर थँक्यू मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. असा सपोर्ट राहू दे.